हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सो स्टुडंट्स, आपण स्टार्ट केला होता मिशन MST CET आणि मिशन MST CET च्या पार्ट 2 मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सो या पार्ट 2 मध्ये आपण डिस्कस करणार आहोत कोऑर्डिनेशन कंपाऊंड या चॅप्टर मध्ये येणारं IUPAC नॉमेनक्लेचर. सो चला तर विदाउट वेस्टिंग अ टाइम IUPAC नॉमेनक्लेचरला स्टार्ट करूया. स्टुडंट्स, IUPAC नॉमेनक्लेचर स्टार्ट करण्या अगोदर आपल्याला काही बेसिक गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. दॅट इज नथिंग बट इथे तुम्हाला 3 एक्झाम्पल्स दिसत आहेत. या 3 एक्झाम्पल्स मध्ये हे प्रत्येक एक्झाम्पल कोणता कॉम्प्लेक्स आहे हे माहित असणं गरजेचं आहे. जनरली आपल्याकडे जो कॉम्प्लेक्स असतो ना, तो कॉम्प्लेक्स 2 टाइपचा असतो, सॉरी 3 टाइपचा असतो. एक असतो बाळांनो अनायनिक कॉम्प्लेक्स, तर दुसरा असतो कटायनिक कॉम्प्लेक्स आणि एक असतो दॅट इज नथिंग बट अ न्यूट्रल कॉम्प्लेक्स. ओके, सो हे कॉम्प्लेक्स कुठले आहेत हे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. सो या कॉम्प्लेक्स कडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे, या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर एक पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस आहे दॅट इज नथिंग बट अ पोटॅशियम. आता ही पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस असेल तर आपला जो कॉम्प्लेक्स आहे तो होऊन जातो निगेटिव्हली चार्ज, म्हणजे थोडक्यात अनायनिक कॉम्प्लेक्स होऊन जातो. सिमिलर टू दॅट सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघितलं तर बाहेर हा क्लोरीन जी निगेटिव्हली चार्ज स्पेसिस आहे, ती निगेटिव्हली चार्ज स्पेसिस असेल तर आपला जो कॉम्प्लेक्स आहे तो होऊन जातो पॉझिटिव्ह. तसंच जर हा कॉम्प्लेक्स तुम्ही बघितला तर याच्या डोक्यावरती ऑलरेडी मायनस चार्ज लिहिलेला, इट मीन्स दिस कॉम्प्लेक्स इज ऑल्सो अ अनायनिक कॉम्प्लेक्स. सो स्टुडंट्स, कटायनिक, अनायनिक आणि न्यूट्रल असं तुम्हाला कॉम्प्लेक्स पहिल्यांदा आयडेंटिफाय करावं लागेल. न्यूट्रल कॉम्प्लेक्स म्हणजे काय, तर समजा आपल्याकडे एक कॉम्प्लेक्स दिलाय FeCO5 टाइम्स आणि कुठलाही चार्ज नाही किंवा कुठलाही अनायन बाहेर नाहीये, तर या केसमध्ये तुम्ही या कॉम्प्लेक्सला काय म्हणणार, तर दिस कॉम्प्लेक्स इज नथिंग बट अ न्यूट्रल कॉम्प्लेक्स. हा तुमचा न्यूट्रल कॉम्प्लेक्स असणार आहे. सो स्टुडंट्स, IUPAC नॉमेनक्लेचर फाइंड आउट करताना 2 गोष्टी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असतात. एक म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल आणि दुसरा म्हणजे कॉम्प्लेक्स कटायनिक आहे, अनायनिक आहे की न्यूट्रल आहे. ऑक्सिडेशन ऑफ स्टेट ऑफ मेटल जर तुम्हाला फाइंड आउट करता येत नसेल तर याच कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा पार्ट 1 बघा, जिथे आपण प्रायमरी व्हॅलेन्सी ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल फाइंड आउट केलेलं आहे स्टुडंट्स. सो त्यावरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कुठल्याही मेटलचा प्रायमरी व्हॅलेन्सी म्हणजेच त्याची ऑक्सिडेशन स्टेट कशी फाइंड आउट करायची. तो चलो IUPAC नॉमेनक्लेचर स्टार्ट करूया. IUPAC नॉमेनक्लेचरला अगदी इझी वेने समजण्यासाठी त्याचे काही रूल्स आहेत, ते रूल्स शॉर्ट मध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे स्टुडंट्स. तर बघा, IUPAC नॉमेनक्लेचरचे काही रूल्स आहेत आणि त्यामध्ये हा फर्स्ट रूल काय येतो. तुम्ही ज्यावेळेस कुठल्याही कंपाऊंडचं नाव लिहिणार IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये, कुठलाही कोऑर्डिनेशन कंपाऊंड लिहिला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, समजा आपण एक कॉम्प्लेक्स घेतला FeCN6, ओके, असा एक कॉम्प्लेक्स घेतला तर या कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा असेल तुमचा सेंट्रल मेटल ॲटम, बरोबर, आणि हा जो असणार आहे बाळांनो हा असणार आहे तुमचा लिगॅंड. गॉट इट. मग पहिल्यांदा आपण काय करतो तर लिगॅंडचं नाव लिहितो. तर लिगॅंडचं नाव लिहित असताना काही रूल्स आहेत. ते रूल्स कोणकोणते, तर बघा, जर एखादा लिगॅंड आहे आणि त्याच्या नावाच्या शेवटी जर IDE असे वर्ड्स येत असतील तर ते IDE वर्ड्स काढायचे आणि त्याच्याऐवजी काय वर्ड लावायचा, O. जसं फॉर एक्झाम्पल इथे फ्लोराईड आहे, जर फ्लोरीन असेल तर फ्लोराईड, फ्लोराईडच्या शेवटी IDE आलाय तर IDE काढायचं आणि काय लावायचं आहे, फक्त O. सो फ्लोराईडचा होऊन जाईल फ्लोरो, तसंच क्लोराईडचा होऊन जाईल क्लोरो, ब्रोमाइडचा होऊन जाईल ब्रोमो, आयोडाईडचा होऊन जाईल आयडो, हायड्रॉक्साईडचा होऊन जाईल हायड्रॉक्सो आणि सायनाइडचा होऊन जाईल सायनो. सो अगदी सिंपल रूल आहे, फक्त उच्चार व्यवस्थित असला पाहिजे. फ्लोराईड, क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाईड, हायड्रॉक्साईड, सायनाइड, हा होऊन जाईल फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयोडो, हायड्रॉक्सो अँड सायनो. सो अशा वेळी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नेम ऑफ द लिगॅंड काय असणार आहे. सिमिलर टू दॅट काही लिगॅंड्स असे असणार आहे स्टुडंट्स की ज्यांच्या नावाच्या शेवटी IDE नाही तर ATE येतो. म्हणजे समजा लिगॅंडच्या शेवटी तुमचा ATE आलाय, IDE, पहिला रूल आपण काय बघितला, IDE. जर IDE आला तर आपण काय लावतो, O. आता ATE आला तर काय लावायचा, ATO. तर जसं कसं असेल बघा, SO4 सल्फेट, शेवटी ATE आला तर ATE काढून टाकायचा, काय लावायचा, ATO. सो सल्फॅटो. किंवा असं जरी लक्षात ठेवलं ना, जर शेवटी E आला तर तो E काढून काय रिप्लेस करायचा, O, है की नाही. बट तुम्ही जर E काढून O लक्षात ठेवलं तर तुमच्याकडे कन्फ्युजन वाढून जाईल, कारण की IDE च्या शेवटी पण E येतो. सो तसं नका लक्षात ठेवू, सिंपल लक्षात ठेवा, ATE आला की ATO लावायचा आहे. सो ATE आला की ATO, सल्फेट, सल्फॅटो,
कार्बोनेट, कार्बोनॅटो, थायोसायनेट, थायोसायनॅटो, थायोसायनेट, तर आयसोथायोसायनॅटो. आता आयसो कधी आणि थायो कधी, तर ज्यावेळेस लिंकिंग ही सल्फर कडून होणार, बॉन्ड हा सल्फर कडून फॉर्म होणार, तर थायो म्हटलं जातं बाळांनो. आणि ज्या वेळेस बॉन्ड हा नायट्रोजन कडून फॉर्म होतो, तर दॅट इज कॉल्ड आयसोथायोसायनॅटो. सो रिमेंबर, दिलेल्या एक्झाम्पल मध्ये एससीएन दिलाय की एनसीएस दिलाय. म्हणजे समजा असं एक्झाम्पल आहे तुमच्याकडे एफई, मी फक्त एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय. ओके, सो असं जर दिलं असेल एनसीएस, तर या केसमध्ये तुमच्या लक्षात येतं की एन कडून बॉन्डिंग आहे. सो हा तुमचा असेल बाळांनो आयसोथायोसायनॅटो. आणि सिमिलर केसमध्ये जर तुम्हाला असं दिलंय एससीएन, तर त्या केसमध्ये तुम्ही त्याला थायोसायनॅटो म्हणणार. सल्फर आला की थायो हा वर्ड येणार, लक्षात ठेवायचा. सो जर C2O4 ऑक्झॅलेट आहे बाळांनो, तर ऑक्झॅलेटचा काय होऊन जाईल, ऑक्झॅलॅटो होऊन जाईल. सो हा सेकंड रूल झाला तुमचा. जर लिगँडच्या शेवटी ATE आला, तर लिगँडच्या शेवटी तुम्हाला ATO करायचा आहे. बस एवढाच चेंज करायचा आहे. पुढे गेल्यानंतर काही लिगँड्स असे आहेत की ज्यांच्यात ATE पण येत नाही आणि IDE पण येत नाही, ते नॉर्मल न्यूट्रल लिगँड्स असतात. तर त्या केसमध्ये लक्षात ठेवायचं की NH3 जो अमोनिया आहे, त्या अमोनियाचं नाव होऊन जातं अमाइन. H2O वॉटर आहे, तर त्याचं नाव होऊन जातं ॲको. कार्बोनिल, कार्बन मोनॉक्साईड असतो बाळांनो, त्याचं नाव होऊन जातं कार्बोनिल. EN दॅट इज इथिलीन डायअमाइन, त्याला इथिलीन डायअमाइनच म्हणायचं. फक्त लक्षात ठेवायचं आहे की याच्या नावाच्या पुढे जो सफिक्स येणार तो बीस, ट्रीस, टेट्राकिस असे सफिक्स येणार, ज्याच्याबद्दल मी तुमच्या समोर बोलणारच आहे 2 मिनिटात. ओके, सो पुढे जाऊया बाळांनो आपण. बघा अजून काही लिगँड आहेत की ज्यांच्या नावाच्या शेवटी ITE येतोय. म्हणजे समजा NO2 आहे, तर नायट्राइट, तर त्याचा होतो बाळांनो नायट्रो. त्यानंतर आला ONO, की नाही, नायट्राइटच म्हटलं जातं याला, पण याचा जो लिगँडचं नाव आहे त्यामुळे त्याला नायट्रिटो असं म्हटलं जातं. आणि NO3 आला, तर तो नायट्रेट असतो, बट याला काय म्हटलं जातं, नायट्रॅटो. सो रिमेंबर दिस वन, NO2 दिस इज नथिंग बट अ नायट्रो, ONO नायट्रिटो, NO3 नायट्रॅटो. सो अशा वेळी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की नायट्रो आहे, नायट्रिटो आहे की नायट्रॅटो आहे. सो हे सोपंच आहे, आरामशीर तुम्ही प्रॅक्टिसने लक्षात ठेवू शकता. सो थोडंसं पुढे गेलो स्टुडंट्स आपण, तर IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये आपण जसं पहिल्यांदा बघितलं की एखादा कॉम्प्लेक्स जर अनायनिक असेल, एखादा कॉम्प्लेक्स जर अनायनिक असेल म्हणजे त्या कॉम्प्लेक्स वरती, त्या स्क्वेअर ब्रॅकेट वरती जर निगेटिव्ह चार्ज येत असेल किंवा त्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर एखादी पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस प्रेझेंट असेल, तरी तो कॉम्प्लेक्स कसा होऊन जातो, अनायनिक होऊन जातो. तर त्या केसमध्ये तुम्हाला त्या जो काही मेटल त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल, त्या कॉम्प्लेक्स मध्ये सेंट्रल मेटल जो काही प्रेझेंट असेल, त्या सेंट्रल मेटलच्या नावामध्ये बदल करायचा असतो. म्हणजे नावाच्या शेवटी लावायचा असतो AT. जसं जर अल्युमिनियम हा मेटल प्रेझेंट असेल, तर तुम्हाला त्याला अल्युमिनियम नाही म्हणायचंय, तर अल्युमिनेट म्हणायचंय. कोबाल्ट प्रेझेंट असेल तर कोबाल्टेट म्हणायचंय. गोल्ड प्रेझेंट असेल तर आयुरेट म्हणायचंय. Mn प्रेझेंट असेल तर मॅग्नेट म्हणायचं आहे. प्लॅटिनम प्रेझेंट असेल तर प्लॅटिनेट म्हणायचंय. क्रोमियम प्रेझेंट असेल तर क्रोमेट म्हणायचंय. सो तुम्हाला अशा वेळी नावाच्या शेवटी AT लावायचं. काळजी घ्यायची आहे, दिस इज ओनली फॉर द अनायनिक कॉम्प्लेक्स. जर कॉम्प्लेक्स कटायनिक आला किंवा कॉम्प्लेक्स न्यूट्रल येतोय बाळांनो, तर त्या केसमध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. त्या केसमध्ये सरळ ऍज इट इज नेम लिहायचं, अल्युमिनियम, कोबाल्ट, गोल्ड, मॅग्नीज, प्लॅटिनम, क्रोमियम. ओके, चल. सो थोडंसं पुढे गेल्यानंतर काही मेटल्स अजून आहे ज्यांचे देखील तुम्हाला नाव माहित पाहिजे. फॉर एक्झाम्पल कॉपर असेल तर कॉपरचं नाव होऊन जाईल क्युपरेट. आयर्न असेल तर फेरेट. निकेल असेल तर निकलेट. लक्षात ठेवा, काही स्टुडंट्स आणि MCQ मध्ये पण असं बघायला मिळतं आयर्न आयर्नेट देतात, बट ऍक्च्युली चुकीचं आहे. तो फेरेट असणार आहे, कारण की Fe वरून त्याचं नाव आहे. निकेल इज द निकलेट, झिंक इज द झिंकेट, Ag इज द अर्जेंटिनेट आणि PB इज द प्लॉम्बेट. अशी तुमची नावं असणार आहे मेटल्सचे. चला तर काही आपण क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेऊया स्टुडंट्स की कशा वेळी IUPAC नॉमेनक्लेचर असणार आहे. बट फर्स्ट ऑफ ऑल IUPAC नॉमेनक्लेचर लिहिण्या अगोदर तुमच्याकडे तुम्हाला 2-4 गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. दॅट इज फर्स्ट ऑक्सिडेशन स्टेट, कॉम्प्लेक्स कटायनिक आहे की अनायनिक आहे. नेम लिहित असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पहिल्यांदा नावं लिहायची असतात आपल्याला लिगँडचे, आणि त्यानंतर नाव लिहायचं असतं आपल्याला मेटलचं, आणि त्यानंतर त्या मेटलची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहायची असते. ओके, सो अशा वेळी तुम्हाला सिक्वेन्स फॉलो करायचा आहे.
लिगॅन्ड जर एकापेक्षा जास्त असतील तर तुम्हाला ते लिगॅन्ड अल्फाबेटिकली अरेंज करायचे. लक्षात ठेवा, ते लिगॅन्ड अल्फाबेटिकली तुम्हाला अरेंज करायचे. कधी कधी काय होणार की एकापेक्षा जास्त लिगॅन्ड प्रेझेंट असणार. म्हणजे समजा लिगॅन्डचा नंबर, समजा लिगॅन्ड हे 2, 3, 4, 5, 6 असे खूप जास्त लिगॅन्ड प्रेझेंट आहे. तर जर 2 लिगॅन्ड प्रेझेंट असेल तर तुम्ही त्याला डाय म्हणणार, 3 लिगॅन्ड प्रेझेंट असेल तर तुम्ही त्याला ट्राय, 4 लिगॅन्ड प्रेझेंट असतील तर तुम्ही त्याला टेट्रा म्हणणार, 5 लिगॅन्ड प्रेझेंट असतील तर तुम्ही त्याला पेंटा म्हणणार आणि 6 लिगॅन्ड प्रेझेंट असतील तर तुम्ही त्याला हेक्सा म्हणणार. कधी कधी काय होणार स्टुडंट्स, तर एखाद्या लिगॅन्डच्या नावामध्ये इटसेल्फ डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा असे वर्ड्स येऊन जातील. तर त्या केसमध्ये तुम्हाला येस इट्स अ लिगॅन्ड, हा त्या केसमध्ये तुम्हाला हे वर्ड्स नाही वापरायचे किंवा हे सफिक्स नाही वापरायचे. त्या केसमध्ये तुम्हाला कोणते सफिक्स वापरायचे बघा. जर एखादा वर्ड आहे आणि एखादा लिगॅन्ड आहे, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला लिगॅन्ड सांगितला इथिलीन डायअमाइन, इयन सारखा लिगॅन्ड सांगितला. सो इयनचं नाव काय आहे, इथिलीन. बघा, इथिलीन डायअमाइन. तर या केसमध्ये तुम्ही बघतात की ऑलरेडी याच्या नावामध्येच डाय वर्ड आहे. मग तुम्ही आता जर हा इथिलीन डायअमाइन 2 टाइम्स आला तर तुम्ही असं लिहिणार का, डाय इथिलीन डायअमाइन, असं नाही करायचं. त्या केसमध्ये जर लिगॅन्डच्या नावामध्येच ऑलरेडी डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा अशी जर सफिक्स येत असतील, नावं येत असतील, तर त्या केसमध्ये 2, 3, 4, 5 या नंबरांच्या ऐवजी तुम्ही काय वर्ड वापरायला पाहिजे, तर तुम्ही वापरायचं आहे बिस, त्यानंतर 3 असेल तर ट्रिस, 4 असेल तर टेट्रा, इथे व्यवस्थित लिहून देतो तुम्हाला, टेट्रा किस. हसायचं नाहीये, किस म्हटलं की हसू येतं आपल्याला. सो टेट्रा किस है की नाही, 20, ट्रिस, टेट्रा किस असे तुम्हाला वर्ड्स वापरायचे. घाबरू नका, याच्यापेक्षा जास्तची गरज पडत नाही. 2 असेल तर 20, 3 असेल तर ट्रिस, 4 असेल तर टेट्रा किस. मग आता हा इथिलीन डायअमाइन 2 टाइम्स आहे. मग आपण याच्या पुढे डाय लिहिण्याऐवजी काय लिहिणार, बिस लिहिणार. बिस लिहिण्यामागचं रिझन कळालं असेल सगळ्यांना की त्याच्या नावामध्ये ऑलरेडी डाय आलाय. सो बिस इथिलीन डाय अमाइन असं म्हणणार स्टुडंट्स आपण. चला तर आपण काही एमसीक्यू काही क्वेश्चन्स बघूया आणि ज्यांचे आयपीएससी नॉमेनक्लेचर आपल्याला जमतायत का ते बघूया. फर्स्ट ऑफ ऑल, अजून एक काळजी काय घ्यायची ती म्हणजे जर मेटलच्या शेवटी एटी कधी लावायचा. जर मेटलच्या शेवटी एटी तेव्हाच लावायचा जेव्हा कॉम्प्लेक्स हा अनायनिक असेल. ओके, कॉम्प्लेक्स अनायनिक असेल. ह्या 2-4 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इम्पॉर्टंटली फोकसली लक्षात ठेवायचं आहे. चला पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. कसं सोडवायचं बघा. फर्स्ट ऑफ ऑल, कॉम्प्लेक्स कटायनिक आहे की अनायनिक आहे ते ठरवायचं. पहिला मुद्दा मला इथे बघायला मिळतोय की कॉम्प्लेक्स वरती निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे कॉम्प्लेक्स हा अनायनिक आहे. कॉम्प्लेक्स अनायनिक आहे याचा अर्थ मेटलच्या शेवटी एटीई लागणार, ठीक आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. दुसरी गोष्ट, इथे मेटलची ऑक्सिडेशन स्टेट काय असेल, तर मेटलची ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे या केसमध्ये, मी ऑलरेडी ऑक्सिडेशन स्टेट शिकवली त्यामुळे मी इथे टाइम वेस्ट करणार नाही. सो ऑक्सिडेशन स्टेट असणारे बाळांनो या केसमध्ये मेटलची +2, ती तुम्हाला आता कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. जर नसेल येत तर पार्ट 1 सांगितलंय तुम्हाला, पार्ट 1 बघून घ्यायचा आहे. ओके, सो ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे +2. सो स्टुडंट चला तर आपण त्याला सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. पहिल्यांदा नाव कोणाचं लिहायचं स्टुडंट्स, लिगॅन्डचं नाव लिहायचं. किती लिगॅन्ड आहे, कोणता लिगॅन्ड आहे, सायनाइड आहे म्हणजे सायनो. किती टाइम्स आहे, 4 टाइम्स आहे. सो लिहायला सुरुवात करा, टेट्रा, 4 टाइम्स आहे म्हणून टेट्रा. लिगॅन्डचं नाव आहे सायनो, सो सायनो, टेट्रा सायनो. त्यानंतर येणार मेटलचं नाव काय बाळांनो, निकेल. सो अनायनिक आहे म्हणून निकेलचा काय होऊन जाईल, निकलेट. निकेलचा काय होऊन जाईल, निकलेट. निकलेट का झाला तर अनायनिक होता. आणि त्यानंतर या मेटलची ऑक्सिडेशन स्टेट किती होती, ऑक्सिडेशन स्टेट +2 होती. सो ती रोमन मध्ये लिहायची +2. आणि त्यानंतर जर या स्क्वेअर ब्रॅकेटवर तुम्हाला एखादा चार्ज बघायला मिळतोय, म्हणजे आता इथे जर चार्ज बघायला मिळतोय तर याच्या शेवटी आयन लिहा. जर चार्ज नाही बघायला मिळत आहे नका लिहू आयन. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. हा पण कॉम्प्लेक्स तुम्हाला कसा दिसतोय बाळांनो, डोक्यावरती निगेटिव्ह चार्ज याचा अर्थ अनायनिक. सो पहिली गोष्ट कॉम्प्लेक्स हा अनायनिक आहे, बरोबर, म्हणजे मेटलच्या शेवटी एटी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मेटलमध्ये ऑक्सिडेशन स्टेट, हा जो कोबाल्ट आहे या कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट येणार सरजी इथं +3. ओके, सो चलो नाव लिहायला सुरुवात करा. हा जो लिगॅन्ड आहे, लिगॅन्डचं नाव काय, C2O4 म्हणजे कुठला लिगॅन्ड, तर ऑक्झॅलेट असतो. पण ऑक्झॅलेट लिहितो का आपण, तर नाही, ऑक्झॅलॅटो लिहितो. का, तर ऑक्झॅलेट शेवटी एटी आला तर एटी न वापरता आपण काय वापरतो, ऑक्झॅलॅटो. यस,
सो किती टाइम्स आहे? 3 टाइम्स आहे. सो राईट इट हिअर ट्राय ऑक्झॅलॅटो. त्यानंतर मेटल कुठला होता? कोबाल्ट. तो कोबाल्टच्या ऐवजी येणार स्टुडंट्स कोबाल्टेट. गॉट इट. मेटलची ऑक्सिडेशन स्टेट +3. सो राईट इट हिअर +3 रोमन मध्ये. आणि डोक्यावरती चार्ज आहे, त्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या डोक्यावरती चार्ज आहे, दॅन वी कॅन कॉल इट ॲज अ आयन. सिमिलर टू दॅट नेक्स्ट सी. बघा काय असेल इथे पण तुम्हाला कॉम्प्लेक्स. फर्स्ट कॉम्प्लेक्स हा अनायनिक दिसतोय बरोबर. आणि मेटलची ऑक्सिडेशन स्टेट जर तुम्ही इथे कॅल्क्युलेट केली तर तुम्हाला मेटलची ऑक्सिडेशन स्टेट मिळायला पाहिजे +2. चलो तर लिगॅंड काय बाळांनो? सायनो. सायनाइड आहे, सायनाइड आहे, सायनाइड. सो सायनाइड वापरतो का आपण? नाही. सायनाइडचा काय करतो आपण? सायनो. आयडी काढून काय लावतो बाळांनो? ओ लावतो. सो सायनाइडचा काय होऊन जाईल? सायनो. सो चलो किती टाइम्स आहे? 6 टाइम्स आहे. 6 म्हणजे हेक्झा वापरायचा ना वर्ड. सो राईट इट हिअर हेक्झा. देन सायनाइड सायनो, हेक्झा सायनो. त्यानंतर मेटल आयर्न आहे, मेटलच्या शेवटी 80. मग आयर्नेट लिहायचं का? नाही ना. काय लिहायचं? फेरेट. फेरेट. मेटलची ऑक्सिडेशन स्टेट होती +2, रोमन मध्ये 2 आणि डोक्यावरती चार्ज आहे म्हणून आयन. सो हे झाले तुमचे काही अनायनिक कॉम्प्लेक्सचे नावं. तुम्हाला अशा वेळेने लिहायचे. मेटल्स शेवटी 80 आणि लिगॅंडचे नावं अल्फाबेटिकली. आता याच्यात एकच लिगॅंड बघायला मिळतो, त्यामुळे अल्फाबेटिकलचा विषय नाहीये. चला अजून काही एक्झाम्पल सोडून बघूया आपण. सो स्टुडंट्स बघा पुढे काही एक्झाम्पल्स तुमच्यासाठी अजून आहेत. दॅट इज फर्स्ट. आता बघा हा पहिला एक्झाम्पल आहे. फर्स्ट ऑफ ऑल या एक्झाम्पल मध्ये ठरवा की कॉम्प्लेक्स कटायनिक आहे की अनायनिक आहे. सो फर्स्ट आता याच्या बाहेर तुम्हाला पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस दिसते. ही जर निघून गेली तर कॉम्प्लेक्स कसा होऊन जाईल? निगेटिव्ह. म्हणजे हा कॉम्प्लेक्स आहे अनायनिक. गॉट इट. सेकंड थिंग, यामध्ये कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट किती येणार? तर तुम्ही जर कॅल्क्युलेट केली कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट, एका NO2 वरती -1 चार्ज असतो, तर इथे तुम्हाला कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट मिळायला पाहिजे +3. किती मिळायला पाहिजे? +3. चला तर आता नाव लिहूया आपण. आता नाव लिहित असताना बघा स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये हे लिगॅंड आहे, पण लिगॅंड स्क्वेअर ब्रॅकेटच्या अगोदर पण एक स्पेसिस प्रेझेंट आहे ना, सोडियम. सो ती सोडियम ऍज इट इज लिहायची. बघा जी स्पेसिस स्क्वेअर ब्रॅकेटच्या पहिले येणार ती ऍज इट इज पहिलेच लिहायची. जी स्क्वेअर ब्रॅकेटच्या नंतर येणार, स्क्वेअर ब्रॅकेट मधला कंटेंट लिहून झाला का मग ती नंतर लिहून टाकायची. बघा कसं येणार त्याचे एक्झाम्पल्स बघूया आपण, कोई बात नाही. सो सुरुवातीला बघणार बाळांनो आपण लिहिणार सोडियम. आता काही स्टुडंटच्या मनामध्ये डाऊट येत असेल, सरजी हा 3 सोडियम मग ट्राय सोडियम लिहायचा? गरज नाही. ती नॉट फिक्स नसलेली व्हॅलेन्सी बाळांनो, त्याच्यामुळे ती डाय ट्राय टेट्रा लिहायची गरज नाहीये तुम्हाला. सिंपल सोडियम आहे, सोडियम लिहा. सोडियम. त्यानंतर लिगॅंडचं नाव लिहायचं. कोणता लिगॅंड आहे? NO2. NO2 म्हणजे कुठला लिगॅंड? तर नायट्रो लिगॅंड असतो नाही का. तो किती टाइम्स आहे बाळा? 6 टाइम्स. सो सोडियम हेक्झा नायट्रो. सोडियम हेक्झा नायट्रो. कोबाल्ट आहे, तो कोबाल्ट. आणि हा कॉम्प्लेक्स अनायनिक आहे. कॉम्प्लेक्स अनायनिक म्हणजे मेटलच्या शेवटी 80, कोबाल्टच्या शेवटी 80 लागला तर काय लिहिणार तुम्ही? कोबाल्टेट. बरोबर, कोबाल्टेट. त्यानंतर कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट आली 3. सो राईट इट हिअर +3. त्यानंतर डोक्यावरती चार्ज आहे का? कुठे नाहीये. आयन्स निघून गेल्यावरती चार्ज आहे ना, म्हणजे याचा अर्थ चार्ज नाही. सो इथेच थांबून घ्यायचं. नेक्स्ट, इथे सुरुवात कशाने होणार बाळांनो? तर पहिल्यांदा कॉम्प्लेक्स आयडेंटिफाय करायचा. पॉझिटिव्हली चार्ज आहे सरजी पोटॅशियम, तो निघून गेला तर कॉम्प्लेक्स होऊन जाईल निगेटिव्हली चार्ज. म्हणजे कॉम्प्लेक्स कसा झाला? अनायनिक. येस. कॉम्प्लेक्स वरती अल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट किती येणार? तर या केसमध्ये तुम्हाला अल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट बघायला मिळेल बाळांनो +3. मी इथे मुद्दामून कॅल्क्युलेट करत नाही, कारण की याला खूप वेळ जाईल आणि व्हिडिओ तो लॉंग होऊन जातो. मग ते थोडं असं वाटतं की प्रत्येक वेळेस तेच शिकण्यात मजा नाही, काहीतरी नवीन शिकूया. सो प्लीज पहिला पार्ट बघून घ्या, तुम्हाला अगदी इझी जाणार. सो ऑक्सिडेशन स्टेट असणारे बाळांनो +3. आता ही +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे. चलो पहिल्यांदा काय सुरुवात होते? पोटॅशियमने. सो ट्राय लिहायची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट लिहायचंय पोटॅशियम. 3 लिहायची गरज नाही, नॉट फिक्स, व्हॅलेन्सी फिक्स नाहीये ती. सो पोटॅशियम. त्यानंतर येणार लिगॅंडचं नाव. लिगॅंड कोणता आहे? ऑक्झलेट आहे ना, तो ऑक्झलेट लिहितो का आपण? नाही ना, तर आपण लिहितो ऑक्झॅलॅटो. ऑक्झलेटचा होऊन जातो ऑक्झॅलॅटो. किती टाइम्स आहे? 3 टाइम्स आहे. तो 3 लिहायला ना आपल्याला यायचा. ओके, आपण याला इरेज करूया आणि मग 3 ऍड करून घेऊया तिथे. सो
3 टाइम्स ऑक्झॅलेटो आहे, सो वी कॅन राईट हिअर ट्राय ऑक्झॅलेटो. जर तुम्हाला असं वाटतंय ना की माझ्या पहिले तुम्ही सॉल्व्ह करू शकता, प्लीज कमेंट मध्ये आन्सर करत चला. ट्राय ऑक्झॅलेटो. त्यानंतर आहे बाळांनो ॲल्युमिनियम. तर ॲल्युमिनियमला लिहिता आपण काय लिहिणार, ॲल्युमिनेट लिहिणार, कारण की अनायनिक आहे कॉम्प्लेक्स ॲल्युमिनेट. ॲल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट आहे 3, सो राईट इट हिअर 3. आयन लिहायची गरज नाही, कारण की स्क्वेअर ब्रॅकेटवर कुठलाही चार्ज दिसत नाहीये. जसं लास्ट एक्झाम्पलवर -2 -3 चार्जेस दिसत होते, आता इथे तसे चार्जेस आपल्याला दिसत नाहीये स्टुडंट्स. सो थोडस पुढे गेलो आपण तर नेक्स्ट सोडियम पासून सुरुवात होणार की नाही. सो हा असेल तुमचा सोडियम. 3 टाइम्स लिहायची गरज नाही. त्यानंतर बघा मेटल काय आहे, ॲल्युमिनियम. हा कॉम्प्लेक्स कसा आहे, कॉम्प्लेक्स कसा आहे, अनायनिक आहे की नाही. आणि ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट केली मेटलची तर येणार तुमची ऑक्सिडेशन स्टेट +3. सो ऑक्सिडेशन स्टेट आहे सरजी +3 आणि सुरुवात होते सोडियमने, सो राईट इट हिअर सोडियम. त्यानंतर लिगँड फ्लोरो. सो सोडियम किती टाइम्स फ्लोरो आहे, 6 टाइम्स, सो राईट इट हिअर सोडियम हेक्सा फ्लोरो. सोडियम हेक्सा फ्लोरो. अरे एक यू राहून गेला का आपला याच्यामध्ये, ठीक आहे. सोडियम हेक्सा फ्लोरो. त्यानंतर तुम्ही काय करणार, हेक्सा फ्लोरो नंतर स्टुडंट्स ॲल्युमिनियम आला, तर ॲल्युमिनियम लिहिणार का, तर नाही, तुम्ही लिहिणार ॲल्युमिनेट. त्यानंतर असेल ॲल्युमिनेटची ऑक्सिडेशन स्टेट +3, सो राईट इट हिअर 3. आणि कुठलाही चार्ज नाही स्क्वेअर ब्रॅकेटवरती, म्हणजे तो तसाच येणार. आयन लिहायची गरज नाहीये तुम्हाला. चला पुढे जाऊया आपण नेक्स्ट एक्झाम्पल्स कडे. खूप सारे एक्झाम्पल्स अरेंज करून दिले तुम्हाला अनायनिकचे, कटायनिकचे, न्यूट्रलचे. सो हेच एक्झाम्पल्स व्यवस्थित करून जा पेपरला, यातूनच एखादा पेपरला 100% बघायला मिळणार आहे. सो चलो आता हे सगळे कॉम्प्लेक्स कसे बाळांनो बघा, प्रत्येक कॉम्प्लेक्सच्या डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज तुम्हाला बघायला मिळतो, हे की नाही. म्हणजे सगळेचे सगळे कॉम्प्लेक्स कसे आहेत सरजी, तर पॉझिटिव्हली चार्ज आहे, म्हणजे कटायनिक कॉम्प्लेक्स आहे. सो मग सगळे कॉम्प्लेक्स कटायनिक आहे, इथे कोणालाही वेगळं काही लिहायची गरज नाहीये. कटायनिक कटायनिक आणि कटायनिक कॉम्प्लेक्स आहे. कटायनिक कॉम्प्लेक्स याचा अर्थ मेटलच्या नावामध्ये कुठलाही बदल होणार नाही. न्यूट्रल आणि कटायनिक मध्ये मेटल मध्ये चेंज होत नाही, त्यामुळे मेटलचं नाव कॉपर आहे तर कॉपरच लिहिणार, आयर्न आहे तर आयर्नच लिहिणार, किंवा प्लॅटिनम आहे तर प्लॅटिनमच लिहिणार. सो स्टुडंट्स बघा आता फक्त काय लिहायचं तर लिगँड आणि मेटलचं नाव, याच्यात काही जास्त बाकी टेन्शन घेण्यासारखं काही नाही. पहिल्यांदा हा लिगँड आहे, कोणता आहे, अमोनिया. किती टाइम्स आहे, 4 टाइम्स. मग अमोनिया लिहितो का आपण, नाही, अमोनियाच्या नावामध्ये बदल करतोय, काय लिहितो, अमाइन्स. किती टाइम्स आहे बाळांनो, 4 टाइम्स. सो 4 म्हणजे टेट्रा. टेट्रा अमाइन झाला, टेट्रा अमाइन. त्यानंतर कॉपर. कॉपर, सो राईट इट हिअर कॉपर. त्यानंतर कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट जर इथे कॅल्क्युलेट केली तर सेकंड कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट जर तुम्ही स्टुडंट्स इथे कॅल्क्युलेट केली तर तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट मिळायला पाहिजे +2. ओके. इथे जर तुम्ही आयर्नची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट केली तर पटकन फास्ट आयर्नची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करून ठेवा, तोपर्यंत मी पुढचे लिहितो. बघा इथे कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट होती +2, सो इथे आपण लिहिलं बाळांनो 2. त्यानंतर कोऑर्डिनेशन स्पेअर वरती तुम्हाला चार्ज बघायला मिळतोय, म्हणून तुम्ही इथे लिहितायत आयर्न. नेक्स्ट एक्झाम्पल, तुम्ही इथे कॉम्प्लेक्स तर कटायनिक आहे, ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट केली का, केली असावी तुम्ही, है की नाही. सो ती ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला मिळायला पाहिजे बाळांनो +3. गॉट इट. चल लिगँडचे नावं बघा किती आहे, तर एक आहे एको जो 5 टाइम्स आहेत, आणि एक आहे एन कडून अटॅच आहे. ज्यावेळेस तो एन कडून अटॅच असतो तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणत असतो स्टुडंट्स, आयसोथायोसायनॅटो. एस बघा लक्ष द्या इकडे, एन कडून अटॅच असेल NCS तर त्यावेळेस त्याला म्हणत असतो आपण आयसो थायोसायनॅटो. आणि ज्यावेळेस तो एस कडून अटॅच असतो तर त्यावेळेस त्याला आपण म्हणत असतो थायोसायनॅटो. बरोबर. ओके. सो चल लेट्स कॅल्क्युलेट इट. Fe H2O 5 टाइम्स NCS, त्यानंतर 2+ आहे, तर कसं कॅल्क्युलेट करणार बघा स्टुडंट्स. H2O 5 टाइम्स आहे की नाही, आणि याचं नाव काय आहे तर एको आहे, एको. आणि हा काय आहे, थायोसायनॅटो आहे, सॉरी आयसोथायोसायनॅटो आहे. मग आयसोथायोसायनॅटो आणि एको याच्यात अल्फाबेटिकली बघितलं तर ऑलरेडी ए पहिल्यांदा येतो ना, सो ए लिहायचा. किती टाइम्स आहे, 5 टाइम्स आहे, सो यू कॅन राईट इट हिअर पेंटा एको
येस, पेंटा ॲको. त्यानंतर NCS म्हणजे आयसोथायोसायनॅटो असं असणार आहे की नाही. सो राईट इट हिअर, NCO एकच टाइम आहे. सो वी कॅन राईट हिअर आयसोथायोसायनॅटो. त्यानंतर मेटल आहे आयर्न. सो डोंट चेंज द नेम ऑफ मेटल, कारण की कटायनिक कॉम्प्लेक्स आहे आयर्न. आयर्नची ऑक्सिडेशन स्टेट आहे +3. सो यू कॅन राईट हिअर +3. कॉम्प्लेक्स वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, इट मीन्स इट्स अन आयर्न. सिमिलर टू दॅट नेक्स्ट लिहूया आपण. इथे इथिलीन डायमाइन आहे सरजी, इथिलीन डायमाइन, ज्याच्या नावामध्ये ऑलरेडी डाय आलाय. सो या टूला आता डाय म्हणून चालणार नाही, या टूला काय म्हणावं लागेल आता इथे, बिस म्हणावं लागेल. सो दिस इज नॉट अ डाय, दिस इज अन अ बिस. नाव दिस इज अन अ बिस. आणि हा टू म्हणजे हा टू काय असेल तर इथे डाय असणार. हा SCN आहे, SCN म्हणजे काय रे स्टुडंट्स, थायोसायनॅटो. चलो राईट द नेम ऑफ लिगॅंड फर्स्ट. हा इथिलीन आहे म्हणजे ई ने सुरुवात होणार, आणि हा थायोसायनॅटो आहे म्हणजे टी ने सुरुवात होणार. मग बघा अल्फाबेटिकली ई पहिले येतो का टी. मी जी ABCD शिकलो त्यात तर ई पहिले येत होता बाबा. सो प्लीज पेपरला तुम्ही जी ABCD लहानपणी शिकली तीच अप्लाय करा. आपली स्वतःची नवीन ABCD किंवा नवीन अल्फाबेटिकल ऑर्डर जनरेट करू नका. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स टी वाला पहिले लिहून टाकतात, असं नका करू. सो चलो राईट इट हिअर, फर्स्ट लिगॅंड इथिलीन डायमाइन बिस वाला. सो बिस इथिलीन डायमाइन, बिस इथिलीन डायमाइन. ओके झाला. त्याच्यानंतर SCN म्हणजे 2 टाइम्स आहे, नंतर लिहिला आपण डाय. SCN म्हणजे थायोसायनॅटो. गॉट इट. त्यानंतर आहे मेटल आपला प्लॅटिनम. सो राईट इट हिअर प्लॅटिनम. ओके. प्लॅटिनम नंतर प्लॅटिनमची ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही कॅल्क्युलेट केली असावी. ऑक्सिडेशन स्टेट येते स्टुडंट्स या केसमध्ये 4 +4. सो राइट इन ब्रैकेट +4, और उसके बाद में आपको लिखना है आयन. सो दिस इज व्हेरी व्हेरी इझी. कधी कधी तुम्हाला या 20 नंतर स्क्वेअर असं ब्रॅकेट बघायला मिळू शकतो या इथिलीन डायमाइनच्या नावासाठी, कधी कधी नाही बघायला मिळतो. सो डॅशही बघायला मिळते, सो त्याचा लोड नाही घ्यायचा. 20 इथिलीन डायमाइन डाय थायोसायनॅटो प्लॅटिनम 4 आयन. अगदी सिंपल साधीशी प्रोसिजर आहे, तुम्ही आरामशीर कॅल्क्युलेट करू शकता. प्रत्येक एक्झाम्पल मी समजावून सांगतोय, तुम्ही फक्त तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आलेले सगळ्या एक्झाम्पल्स वरती त्या कंडिशन्स अप्लाय करायच्या. प्रत्येक टाईपचं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही कुठलंही एक्झाम्पल सॉल्व्ह करायला गेले तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. राहिला प्रश्न ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करायची, तर ऑक्सिडेशन स्टेट येत असेल तर ठीक, तसंच पुढच्या पार्टमध्ये देखील एका छोट्याशा पार्टमध्ये तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायला शिकवली आहे. सो तिथपर्यंत वेट करावं लागेल, बाकी काही नाही. चलो पुढच्या एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करूया स्टुडंट्स आपण. हेअर इज अवर नेक्स्ट एक्झाम्पल्स. बघा बरं पहिले एक्झाम्पल्स काय, तर हा कॉम्प्लेक्स तुम्हाला न्यूट्रल बघायला मिळतोय बरोबर. स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काही नाही, स्क्वेअर ब्रॅकेटवर कुठला चार्जही नाही. सॉरी ओके. सो कसं असणार आहे बाळांनो, बघा हा आपल्याला जो कॉम्प्लेक्स आहे तो कशाला बघायला मिळतोय, आपल्याला बघायला मिळतोय न्यूट्रल. सिमिलर टू दॅट न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे सरजी, NO2 आहे आणि अमाइन आहे. सो याचं नाव तर झालं अमाइन. याचं नाव आहे सरजी नायट्रो. आणि त्यातलं त्यात याच्यावरती ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायला गेलो कोबाल्टची, तर कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट या केसमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकते बाळांनो +3. ओके. सो काय नाव येणार, तर सिंपल अल्फाबेटिकली अमाइन्स. पहिल्यांदा लिगॅंडचे नाव लिहा. अमाइन्स आहे, किती टाइम्स आहे, 3 टाइम्स. सो राईट इट हिअर ट्राय अमाइन. अमाइन पहिल्यांदा का घेतला, अल्फाबेटिकली येतो, 3 टाइम्स आहे म्हणून ट्राय अमाइन. त्यानंतर नायट्रो किती टाइम्स आहे, 3 टाइम्स आहे. सो ट्राय नायट्रो. त्याला न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे म्हणून मेटलचं नाव ॲज इट इज, दॅट इज कोबाल्ट. हा, कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +3. सो राईट इट हिअर +3. संपला किंवा एवढंच तर आहे. त्यानंतर इकडे हा पण न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे, स्क्वेअर ब्रॅकेट दिला नाही म्हणून काही टेन्शन घ्यायचं नाही, बट न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. कोण आहे प्रेझेंट, हा कार्बोनिल. किती टाइम्स आहे, 5 टाइम्स आहे. एकच लिगॅंड आहे, अल्फाबेटिकलचं टेन्शन येत नाही. हा लिगॅंड न्यूट्रल आहे. इथे Fe ची ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही जर कॅल्क्युलेट केली तर 0 येते स्टुडंट्स. सो याचं नाव लिहूया, पेंटा टाइम्स कार्बोनिल आहे. सो राईट इट हिअर पेंटा. देन 5 टाइम्स कार्बोनिल आहे म्हणून कार्बोनिल, पेंटा कार्बोनिल.
त्यानंतर आहे आयर्न, सो राईट इट हिअर आयर्न. इथे फेरेट वगैरे वगैरे ऍड करू नका, न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. आयर्नची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे, सो राईट इट हिअर इन ब्रॅकेट 0. चल नेक्स्ट एक्झाम्पल, न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. इथे ऑक्सिडेशन स्टेट जर तुम्ही रुडियमची कॅल्क्युलेट केली तर तुम्हाला रुडियमची ऑक्सिडेशन स्टेट मिळायला पाहिजे स्टुडंट्स +3. ओके, +3 कशी आली? काही जणांना इथे याच्यावरती प्रॉब्लेम असेल तर याची ऑक्सिडेशन स्टेट असते बाळांनो -1. रिमेंबर दिस वन. हा -3 होणार, या साईडला गेला की +3 येणार. सो चल नाव लिहूया आपण. हा आहे अमाइन, बरोबर, आणि हा आहे थायोसायनाटो. पहिले काय येणार तर अमाइन येणार. किती टाइम्स आहे? 3 टाइम्स आहे. सो ट्राय अमाइन, बरोबर. त्यानंतर थायोसायनाटो किती टाइम्स आहे? 3 टाइम्स. सो राईट इट हिअर ट्राय थायोसायनाटो. त्यानंतर आहे स्टुडंट्स मेटल रोडियम. सो राईट इट हिअर. मेटलचं नाव पण स्मॉल लेटर मध्ये स्टार्ट करायचं, रोडियम. सो राईट इट हिअर रोडियम. रोडियमची ऑक्सिडेशन स्टेट +3. सो राईट, सॉरी इथे रोमन मध्ये लिहायची आपल्याला, नॉट इन अ लेटर्स. सो राईट इट हिअर +3. आणि चार्ज कुठलाही नाही म्हणून काहीच लिहायचं नाही शेवटी. सो दीज आर सम एक्झाम्पल्स. आता हे एक्झाम्पल झाल्यानंतर अजून काही एक्झाम्पल्स आहे जे कंबाईन आहे, आपण ते समजून घेऊया स्टुडंट्स. बघा, काही कंबाईन एक्झाम्पल्स आहेत जे कटायनिक कॉम्प्लेक्स मध्ये येत असतात. का कटायनिक कॉम्प्लेक्स मध्ये येतात? तर ब्रोमीन आहे. सो हा ब्रोमीन जर बाहेर गेला, जो निगेटिव्हली चार्ज आहे, तर ह्या कॉम्प्लेक्स वरती कुठला चार्ज येणार? पॉझिटिव्ह, म्हणजे हा कटायनिक कॉम्प्लेक्स होऊन जाईल. तसंच क्लोरीन पण निगेटिव्ह आहे म्हणून कॉम्प्लेक्स पॉझिटिव्ह होऊन जाईल. आयोडीन पण निगेटिव्ह आहे, कॉम्प्लेक्स कसा होऊन जाईल? पॉझिटिव्ह होऊन जाईल. सो हे सगळे कॉम्प्लेक्स कटायनिक आहे. कटायनिक आहे कशासाठी फाइंड आउट करतो कटायनिक आहे नाही काय? मेटलच्या नावामध्ये बदल करायचा आहे की नाही हे ठरवण्यासाठी आपण ठरवतो की कॉम्प्लेक्स कटायनिक आहे की अनायनिक आहे. कॉम्प्लेक्स कटायनिक आहे याचा अर्थ मेटलच्या नावामध्ये कुठलाही चेंज होणार नाही, मेटलमध्ये नो चेंज, बरोबर. बस, आता राहिला प्रश्न फक्त काय, तर मेटलची ऑक्सिडेशन स्टेट शोधायची. तर प्लॅटिनम Br2NH3 आणि Br2 बाहेर दिलेला आहे तुम्हाला, तर त्या केसमध्ये तुमच्या प्लॅटिनमची ऑक्सिडेशन स्टेट किती आली पाहिजे स्टुडंट्स? तर अगदी सिंपल आहे. त्या केसमध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर प्लॅटिनमची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला बघायला मिळेल, दॅट इज +4. ओके, +4. सो चला, +4 ऑक्सिडेशन स्टेट आहे. मेटल कोण, लिगॅंड कोणकोणते? तर ब्रोमीन आहे, अमाइन आहे. सो ब्रोमीनचा येतो ब्रोमो, अमाइनचा येतो अमोनियाचा येतो अमाइन. सो अमाइनचा ए पहिल्यांदा येतो, 4 टाइम्स आहे. सो लिहायला सुरुवात करा, टेट्रा अमाइन. अगदी भारी आणि सिंपल गोष्ट आहे बरं का. टेट्रा अमाइन, 1 मार्क सीडीला 100% असतो याचा. टेट्रा अमाइन, त्यानंतर 2 वेळेस ब्रोमीन आहे स्टुडंट्स, म्हणून डायब्रोमो, टेट्रा अमाइन, डायब्रोमो. त्यानंतर मेटलचं नाव दॅट इज प्लॅटिनम, प्लॅटिनमची ऑक्सिडेशन स्टेट +4, दॅट इज IV. आणि राहिलं काय, तर हा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर ब्रोमीन आहे ना सरजी, तर मग त्याला बाहेरच लिहा शेवटी. सो राईट इट हिअर ब्रोमाइड. ब्रोमीनचा ब्रोमाइड लिहायचा. तो लिगॅंड नाहीये लक्षात ठेवा, त्यामुळे त्याच्या नावात बदल करायची गरज नाही. लिगॅंड कोण? तर जो स्क्वेअर ब्रॅकेटच्या मध्ये येतो त्याच्याच नावात बदल होतो. हा लिगॅंड नाही, हा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आहे म्हणून त्याला तसंच लिहायचं ब्रोमाइड. तो सेकंडरी प्रायमरी व्हॅलेन्सी आहे ती चेंज होत असते, त्यामुळे तो डाय ट्राय टेट्रा असं काही लिहायचं नाही, त्याला फक्त ब्रोमाइड लिहायचं. आपण अर्ली काही एक्झाम्पल्स बघितले बाळांनो, जिथे इथे सोडियम होता त्याला आपण सोडियमच लिहिलं आहे की नाही. चलो नेक्स्ट, इथे बघा बरं, हा आहे अमाइन, हा आहे कार्बोनिल की कार्बोनॅटो, CO3 आहे. जो ज्यावेळेस CO3 असेल स्टुडंट्स, तर त्या केसमध्ये लक्षात ठेवायचं, इट्स नॉट अ कार्बोनिल, इट्स अ कार्बोनॅटो. सो रिमेंबर, इट्स अ कार्बोनॅटो, हा कार्बोनॅटो असतो. त्यानंतर स्टुडंट्स बघा, इथे कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट किती येणार, तर या केसमध्ये तुमच्या कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट यायला पाहिजे +3. चलो नाव लिहायला सुरुवात करा. पहिल्यांदा येणार अबाइन. सो अमाइन आहे 5 टाइम्स. सो राईट इट हिअर पेंटा अमाइन अल्फाबेटिकली. कार्बोनॅटो 3 टाइम्स, सॉरी एकच आहे, सिंगल आहे, 3 टाइम्स नाहीये. कार्बोनॅटो, कार्बोनॅटोचा फॉर्म्युला CO3 आहे, तो 3 टाइम्स नाहीये. त्यानंतर येणार बाळांनो मेटल, आपला मेटल आहे कोबाल्ट. सो राईट इट हिअर कोबाल्ट.
त्यानंतर कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट 3, सो राईट इट हिअर 3, आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर क्लोराईड आहे म्हणून क्लोराईड. याची गंमत खूप भारी. स्क्वेअर ब्रॅकेटच्या पहिले कोणी आलं तर त्याला पहिलेच लिहायचं, स्क्वेअर ब्रॅकेटच्या नंतर कोणी आलं तर त्याला शेवटीच लिहायचं. बाकी स्क्वेअर ब्रॅकेट मधला जो काही एंटिटी आहे ती सेंटरला असणार. चल, लास्ट एक्झाम्पल आहे. आय होप तुम्ही हे सोडवणार. आता हा तुमच्यासाठी होमवर्क देतो स्टुडंट्स. याला काही मी सॉल्व्ह करून देत नाही, मी फक्त तुम्हाला जस्ट हिंट देतो की याच्यामध्ये कोबाल्टची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे त्या कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला बघायला मिळेल इथे +3. ओके, सो याचं जे काही आन्सर आहे ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाकायचं आहे आणि मग मी त्याला रिप्लाय करणार. ओके, आय होप तुम्ही आता हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या आणि याचं आन्सर कमेंट सेक्शन मध्ये टाकणार. सो स्टुडंट्स, ऍट दी एंड बघा, जर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या स्टुडंट. ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघायला मिळेल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि टेलिग्राम चॅनल का जॉईन करायचं आहे किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपच्या पण काही लिंक्स दिल्या, त्या का जॉईन करायच्या स्टुडंट्स, तर त्या लिंक्स वरती मी तुम्हाला काही फ्री स्टडी मटेरियल्स प्रोव्हाइड करणार आहे. त्यासोबतच काही फ्री ऑनलाईन क्लासेस देखील प्रोव्हाइड करणार आहे आणि तुम्हाला युट्यूबचे व्हिडिओज देखील अपडेट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे. सो या सगळ्या गोष्टींचा फायदा घेण्यासाठी टेलिग्राम जॉईन करणं गरजेचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. यासोबतच तुम्हाला इथे माझा व्हॉट्सअप नंबर देखील प्रोव्हाइड करून दिलाय. जर तुम्हाला कुठलीही डिफिकल्टी असेल तर यू कॅन आस्क मी. स्टुडंट्स, तुम्ही मला इंस्टाग्राम वरती देखील फॉलो करू शकतात, गुणवंत_माली. सो तुम्हाला तिथे देखील तुम्ही मला फॉलो करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करून टाका. येस, आपलं चॅनल आहे आणि सोबतच आपल्या फ्रेंड सोबत देखील शेअर करा. तुमचं सबस्क्रिप्शन, तुमचा लाईक्स हा लव माझ्यासाठी खरंच खूप खूप एनर्जेटिक असतो, मला खूप एनर्जी प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे प्लीज चॅनलला लाईक्स करा, सबस्क्राईब करत चला. सो टाटा बाय बाय स्टुडंट्स, भेटूया आपण नेक्स्ट पार्ट मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.